स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या टी-सी-एस आय-बी-पी-एस सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण महत्त्वपूर्ण व्होकॅब्युलरी कव्हर करणार आहोत. शब्दांचे नेमके अर्थ काय होतात, त्या शब्दांसाठी कोणकोणते समानार्थाचे शब्द आहेत, विरुद्धार्थाचे शब्द आहेत म्हणजे सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स देखील आपण कव्हर करणार आहोत. आणि जे काही शब्द आपण पाहत आहोत त्यांचे जे काही आपण सिनॉनिम्स बघत आहोत त्यावर आत्तापर्यंत टी-सी-एस पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न देखील आपण पाहणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुमचे समानार्थाचे शब्द देखील कव्हर होतील, विरुद्धार्थाचे शब्द देखील कव्हर होतील, सोबतच आतापर्यंत टी-सी-एस पॅटर्ननुसार झालेले प्रश्न ते पण कव्हर होतील. आणि अशाच प्रकारचे प्रश्न जेव्हा पुढे तुम्हाला विचारले जातील तेव्हा त्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्हाला देता येतील. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या शब्दाला. बघा, पहिला शब्द आपल्या समोर आहे शोल. शोल म्हणजे काय? माशांचा समूह. एखाद्या पाण्यामध्ये माशांचा समूह असेल, जनरली समुद्र आपण म्हणू शकतो किंवा नदी आपण म्हणू शकतो, जनरली समुद्रच आपण कन्सिडर करायचा आहे शोलसाठी. समुद्रामधील जे मासे असतील ते जर एका ग्रुपने राहत असतील आणि एका ग्रुपने राहून ते जर स्विम करत असतील, पर्टिक्युलरली त्यांचा पर्पज जो असेल तो जर मायग्रेशनचा असेल किंवा प्रोटेक्शनचा असेल तर त्या माशांच्या समूहासाठी आपण शोल या शब्दाचा वापर करतो. शोल या शब्दांचा वापर माशांचा जो फिशचा जो ग्रुप असतो त्यासाठी केला जातो. समुद्रामध्ये मासे असतात त्यांना आपण फिश म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे फिश असतील तर फिशेस म्हणतो, एकसारखेच अनेक फिश असतील तरी देखील त्यांना आपण फिश म्हणतो. म्हणून एकसारखे अनेक फिश असो काय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फिशेस असो काय, त्यांचा जो ग्रुप असेल हा ग्रुप जर एकमेकांचं प्रोटेक्शन करत असेल समुद्रामध्ये, पाण्यामध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करत असेल तर यांच्या स्विमिंग करणाऱ्या फिशेसला, या समूहाला आपण काय म्हणतो? शोल असं म्हणत असतो. मग यासाठी आणखी कोणता समानार्थाचा शब्द आहे तर मित्रांनो यासाठी आणखी एक कॉमन शब्द आहे की जो सगळ्यांना माहिती असेल, स्कूल. स्कूल या शब्दांचा अर्थही काय होतो? माशांचा समूह. परंतु हा माशांचा समूह आपल्याला कुठेही पाहायला मिळू शकतो. आपल्या घरामध्ये जे ॲक्वेरियम असेल त्यामध्ये 5-7 मासे असतील किंवा आपल्या घरामध्ये एखादी मोठी टँक असेल त्या टँकमध्ये काही मासे असतील, नदी असेल त्या नदीमध्ये काही असतील, सरोवर असेल किंवा एखादा तलाव असेल त्यामध्ये जो काही माशांचा समूह असेल त्याला आपण जनरली काय म्हणतो? स्कूल म्हणतो. सो शोल आणि स्कूलमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे की शोल म्हणजे काय की स्विमिंग करणारे फिश, स्विमिंग करणारे फिश किंवा फिशेस त्यांचा पर्टिक्युलरली पर्पज काय असेल? मायग्रेशन और प्रोटेक्शन. आणि स्कूल ऑफ फिशेस म्हणजे काय? कोणत्याही माशांचा समूह. सो आता बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. शब्द कोणता दिलेला आहे मित्रांनो? शोल हा शब्द दिलेला आहे. आता सगळ्यांनी चारही ऑप्शन्स रीड करायचे आहेत आणि चारही ऑप्शन्स रीड केल्यानंतर तुम्हाला आन्सर कोणता आहे ते शोधायचं आहे. आता ऑब्व्हियसली तुम्हाला या ठिकाणी आन्सर दिसतंय परंतु शोल या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बघा ऑप्शन काय आहे? अ नंबर ऑफ फिश. आता या ठिकाणी फिश म्हटलेलं आहे. स्विमिंग टुगेदर. अ नंबर ऑफ फिश म्हणजे काय? अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फिश किंवा एकसारखे फिश स्विमिंग टुगेदर, ते एकत्र जर स्विम करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? शोल म्हणतो. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल म्हणजे लोकांचा समूह, परंतु लोक कसे? खूप साऱ्या लोकांचा समूह. मग खूप साऱ्या लोकांचा समूह तर सगळ्यांना माहिती आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? क्राऊड असं म्हणतो. किंवा आणखी कोणता शब्द आहे? थ्रॉंग शब्द आहे. किंवा आणखी कोणता शब्द आहे? मॉब शब्द आहे. किंवा आणखी कोणता शब्द आहे? फोक हा शब्द आहे. ओके, आता बघा पुढचा, अ ग्रुप ऑफ कॅटल. कॅटल म्हणजे काय? गुरंढोरं. गायी असेल, म्हशी असेल, शेळी असेल, बकरी असेल यांचा जो काही कळप किंवा समूह असतो यांना आपण काय म्हणत असतो? कॅटल असं म्हणत असतो. आता कॅटलचाच समूह जर आपल्याला विचारला तर आपण हर्ड असं उत्तर देऊ शकतो, परंतु कॅटल ऑलरेडी एक काय आहे? समूह आहे. अ टेम्पररी पोलीस फोर्स. अ टेम्पररी पोलीस फोर्ससाठी कोणता शब्द आहे मित्रांनो? पोसे हा शब्द आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. अ टेम्पररी पोलीस फोर्स असे काही लोक की ज्यांना एम्प्लॉय केलं गेलेलं आहे तात्पुरतं, टेम्पररी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, त्यांना आपण काय म्हणतो? पोसी असं म्हणत असतो. सर्व शब्द महत्वाचे आहेत. हे तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा शब्द कलेक्टिव्ह नाउन म्हणून देखील विचारले जाऊ शकतात, म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा आहे. पुढचा शब्द कोणता दिलेला आहे? रिफ्रेन. रिफ्रेन म्हणजे काय? दूर राहणे. एखाद्या व्यक्तीपासून आपण दूर राहतो, काही लोकांच्या समूहापासून आपण दूर राहतो, काही वाईट लोक असतील किंवा काही वाईट सवयी असतील त्यापासून आपण लांब राहतो, दूर राहतो, त्याला आपण काय म्हणत असतो? रिफ्रेन असं म्हणत असतो. यासाठी आणखी कोणता एक शब्द आहे मित्रांनो? ॲब्स्टेन हा शब्द आहे. कोणता शब्द आहे? ॲब्स्टेन. रिफ्रेन आणि ॲब्स्टेन दोन्ही एकमेकांचे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत, सिनॉनिम्स आहेत. रिफ्रेन या शब्दाचा अर्थ होतो लांब राहणे, दूर राहणे, काही वाईट सवयींपासून, काही लोकांपासून दूर राहणे, 4 हात लांब राहणे असं आपण म्हणत असतो. सो रिफ्रेन म्हणजे काय? दूर राहणे. सेम ॲब्स्टेन म्हणजे देखील काय? दूर राहणे. आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो? यासाठी लक्षात ठेवायचे सर्व शब्द विचारले गेलेले आहेत. डेझिस्ट या शब्दाचा अर्थ होतो लांब राहणे, दूर राहणे.
डेझिस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? लांब राहणे किंवा दूर राहणे. एकीकडे आहे ॲब्स्टेन, दुसरीकडे आहे रेफ्रेन, तिसरीकडे आहे डेझिस्ट. आणखी कोणता शब्द आहे? तर आणखी हा शब्द आहे बघा एस्च्यू. या शब्दाचा अर्थ होतो लांब राहणे, दूर राहणे. हा शब्द यापूर्वी विचारला गेलेला आहे TCS पॅटर्न नुसार, म्हणून महत्वाचा आहे. सो बघा रेफ्रेन म्हणजे सुद्धा दूर राहणे, ॲब्स्टेन म्हणजे सुद्धा दूर राहणे, डेझिस्ट म्हणजे सुद्धा दूर राहणे, एस्च्यू म्हणजे सुद्धा दूर राहणे. माझ्यासोबत बोलत चला. रेफ्रेन दूर राहणे. दुसरा शब्द कुठला आहे? ॲब्स्टेन. दुसरा शब्द कुठला आहे? ॲब्स्टेन. ॲब्स्टेन म्हणजे सुद्धा काय? दूर राहणे. तिसरा शब्द कोणता आहे? डेझिस्ट. डेझिस्ट म्हणजे सुद्धा काय? दूर राहणे. चौथा शब्द कोणता आहे? एस्च्यू. एस्च्यूचा अर्थ काय होतो? दूर राहणे. हे 4 शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. बघा या शब्दांवर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड. सिनॉनिम विचारलेला आहे इन द ब्रॅकेट. एका सेंटेन्स मध्ये आपल्याला ब्रॅकेट मध्ये एक शब्द दिलेला आहे रेफ्रेन. या शब्दाचा आपल्याला सिनॉनिम ओळखायला सांगितलेला आहे. मग रेफ्रेन म्हणजे काय? लांब राहणे, दूर राहणे. बघा या ठिकाणी आपल्याला पहिला शब्द कुठला मिळतोय? ॲब्स्टेन. म्हणजे हेच आपलं काय होईल? करेक्ट आन्सर होईल मित्रांनो. पुढे बघा सकम. सकम म्हणजे काय? बळी पडणे. एखादा व्यक्ती काहीतरी एखाद्या सिच्युएशनला बळी पडतो, त्याला आपण काय म्हणतो? सकम, विक्टिम असं म्हणत असतो. हे आपलं उत्तर होईल का? नाही. इल्ड म्हणजे काय? प्रोडक्शन करणे, उत्पादन करणे. सो हे आपलं उत्तर होईल का? नाही. सरेंडर म्हणजे शरण येणे. सो हे आपलं उत्तर होईल का? दूर राहणे यासाठी नाही. मग बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता देता येतंय. आणि हे जे प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहे आणि जे शब्द मी सिलेक्टेड घेतलेले आहेत, खूप सारे शब्द विचारलेले आहेत, परंतु त्यामध्ये मी असे शब्द चूज केलेले आहेत की जे जनरली वारंवार तुम्हाला विचारले जात आहेत. आणि हे शब्द जर तुमचे पक्के झाले तर ऑब्व्हियसली तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये मार्क्स वाढतील मित्रांनो. पुढचा शब्द बघा कुठला आहे? ऑफुल. ऑफुल म्हणजे काय? भयानक. ऑफुल म्हणजे काय? भयानक. एखादं काही भयानक परिस्थिती निर्माण झालेली असेल, एखादं चित्रपट असेल ते भयानक असेल, एखाद्या रात्री तुम्ही प्रवास करतायत आणि तुम्हाला भयानक असं वाटत असेल, सो जे आपल्याला डरावणं आहे, भयानक आहे, त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो? ऑफुल हा शब्द वापरतो मित्रांनो. आता यासाठी सगळ्यांना कॉमन शब्द माहिती असतील. बघा हा शब्द तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेला असेल. हॉरिबल. हॉरिबल या शब्दाचा अर्थ काय होतो? भयावह किंवा भयानक. या शब्दासारखा आणखी कोणता शब्द ऐकलेला आहे का? हॉरिफिक. हॉरिफिक या शब्दाचा अर्थ काय होतो? भयानक किंवा भयावह. आणखी हॉरिफाईंग पण आपण याला करू शकतो. याला आणखी कोणता करू शकतो आपण? हॉरिफाईंग करू शकतो. ओके, हे झाले भयानक किंवा भयावह. आणखी कोणता शब्द? जसा हॉरिबल आहे तसा आणखी कोणता आहे? टेरिबल आहे. आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो? टेरिबल शब्द आहे. सो हॉरिबल, टेरिबल, हॉरिफाईंग, हॉरिफिक सगळे कसे आहेत? भयावह आहेत. मग एका शब्दापासून तुम्हाला सर्व शब्द जे आहेत ती बनवता येत आहेत. आणखी कोणता शब्द आहे? तर अनेक शब्द आहेत, पण आपण फक्त एकच शब्द घेऊया, दॅट इज आता फ्राईटफुल. फ्राईटफुल जो शब्द आहे तो पण आपण घेऊ शकतो. डेंजरस वगैरे असे अनेक शब्द आहेत. ओके, सो हे सर्व शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे. पहिला शब्द कोणता? हॉरिफिक किंवा हॉरिबल. पहिला शब्द कोणता? हॉरिबल. हॉरिबल सारखा दुसरा कुठला? हॉरिफिक. हॉरिफिक सारखा तिसरा कुठला? हॉरिफाईंग, भयावह, घाबरवणारा. चौथा शब्द आपण कोणता घेतलेला आहे? टेरिबल. आणि पाचवा शब्द आपण कुठला घेतला? फ्राईटफुल. फ्राईटन म्हणजे घाबरवणे आणि फ्राईटफुल म्हणजे काय? घाबरलेला किंवा भयावह. मग बघा यावर प्रश्न कसा विचारलेला आहे? सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणून शब्द विचारलेला आहे. ऑफुल मध्ये AW येतो, ई येत नाही. ऑफुल मध्ये डबल एल येत नाही, ई येत नाही. ऑफुल. बघा ऑप्शन 4 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. म्हणजे स्पेलिंग सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि सोबतच आपल्याला काय करायचं आहे? अर्थ देखील लक्षात ठेवायचे आहे. बघा पुढचा काय आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. जिओलॉजी. आता हे तर सर्वांना माहिती असेल. जिओलॉजी म्हणजे नेमकं काय? जिओलॉजी म्हणजे काय हे तर सर्वांना माहिती असेल. जिओलॉजी, एक मिनिट हा. जिओलॉजी. आता बघा जिओलॉजी म्हणजे काय? पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाच्या आतमध्ये जे काय आहे त्याचं जे अध्ययन केलं जातं त्याला आपण जिओलॉजी असं म्हणत असतो. मग स्टडी ऑफ प्लांट्स म्हटलं जाईल का? स्टडी ऑफ प्लांट्ससाठी आपण काय वापरतो? बॉटनी वापरतो. स्टडी ऑफ जॉमेट्री, मॅथ्सची एक शाखा आहे जॉमेट्रीला जॉमेट्रीज म्हटलं जातं. त्यानंतर स्टडी ऑफ ॲनिमल्स. स्टडी ऑफ ॲनिमल्सला आपण काय म्हणत असतो? झूलॉजी असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? झूलॉजी असं म्हणत असतो. द स्टडी ऑफ रॉक्स अँड सॉइल्स. भूगर्भातील किंवा पृष्ठभागावरील जी जमीन असेल, सॉइल असेल, रॉक असतील, दगड असतील, त्यांचा अभ्यास कशामध्ये केला जातो? जिओलॉजी मध्ये केला जातो. हे तर सगळ्यांना समजलं असेल आणि हा प्रश्न यापूर्वी आपल्याला MPSC ने देखील विचारलेला आहे.
पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे, पेन्सिव्ह. पेन्सिव्ह म्हणजे काय, विचारशील. हा शब्द यापूर्वी ऑलरेडी आपण आपल्या जे व्होकॅबचे लेक्चर्स झालेले आहेत त्यामध्ये देखील वारंवार घेतलेला होता आणि हा शब्द असा आहे की हा TCS अनेक वेळेस आपल्याला विचारत असतं. सो पेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, विचारशील. पेन्सिव्ह मध्ये हा SIVE आहे हे लक्षात ठेवायचं. पहिले लिहायचा पेन, आपल्याकडे पेन असतो, त्यानंतर SIVE लिहायचा, 5 चा F काढून फक्त काय लिहायचा, पेन्सिव्ह. ओके, सो पेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, विचारशील. जो व्यक्ती विचारशील असतो, चांगल्या विचारांचा असतो, व्यवस्थित विचार करतो, सर्व चहूबाजूंनी विचार करतो, त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण पेन्सिव्ह असं म्हणत असतो. आणखी कोणता शब्द आहे, सगळ्यांना माहिती आहे बघा, मी लिहितो या ठिकाणी. कोणता शब्द आहे, थॉटफुल हा शब्द आहे. कोणता शब्द आहे, थॉटफुल. थॉटफुल या शब्दाचाही अर्थ काय होतो, जो व्यक्ती विचारशील आहे तो. त्यानंतर आणखी कोणता शब्द आहे, कंटेम्पलेशन म्हणजे सुद्धा बघा, कंटेम्पलेट. कंटेम्पलेट या शब्दाचा अर्थ होतो विचार करणे. कंटेम्पलेट या शब्दाचा अर्थ काय होतो, गहन मंथन विचार करणे वगैरे. आणि याच शब्दासाठी जर आपण आता कंटेम्पलेटिव्ह हा शब्द बनवायचा आहे. कंटेम्पलेटिव्ह म्हणजे काय, विचारशील व्यक्ती. आणि एक शब्द सगळ्यांना माहिती असेल, दॅट इज ॲनालिटिकल. ॲनालिटिकल या शब्दाचा अर्थ देखील काय होतो, विचारशील किंवा विचारबद्ध. जो व्यक्ती व्यवस्थित चहूबाजूंचा विचार करतो त्याला आपण काय म्हणतो, विचारशील व्यक्ती म्हणतो. त्यासाठी कोणकोणते शब्द आहेत, पहिला शब्द पेन्सिव्ह जो ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे, दुसरा शब्द थॉटफुल, तिसरा शब्द थॉटफुल तर सर्वांनाच माहिती आहे, आता पेन्सिव्ह देखील तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. सो पेन्सिव्ह, थॉटफुल. त्यानंतर कंटेम्पलेशन म्हणजे सुद्धा विचार. कंटेम्पलेट म्हणजे विचार करणे, कंटेम्पलेटिव्ह म्हणजे काय, जो व्यक्ती विचारशील आहे त्यासाठी आपण कंटेम्पलेटिव्ह हा शब्द जो आहे तो वापरत असतो. त्यानंतर ॲनालिटिकल तर सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात त्यांच्यामध्ये आपल्याला ॲनालिटिकल डिस्क्रिप्शन किंवा ॲनालिटिकल एक्सप्लेन करावं लागतं. सो ॲनालिटिकल हा शब्द जो आहे तो सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आता बघा, काही प्रश्न विचारलेले आहेत. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा सांगितलेला आहे. पॅटर्नल या शब्दाचं स्पेलिंग बघा, अगदी बरोबर आहे. पॅटर्नल म्हणजे पालकाकडील. सोसायटी म्हणजे समाज, SOCIETY, सोसायटीचं स्पेलिंग बरोबर आहे. पेन्सिव्ह बघा, पेन्सिव्ह मध्ये हा जो C आहे हा चुकीचा आहे. पेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती असला पाहिजे आणि पेन्सिव्ह मध्ये काय आहे, S आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर ग्रोथ, डेव्हलपमेंट सगळ्यांना माहिती आहे, ग्रोथचं स्पेलिंग बरोबर आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, पुढे दिलेला आहे व्हॅलिडेट. व्हॅलिडेट म्हणजे काय, प्रमाणित करणे. आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट व्यवस्था आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची व्यवस्था आहे, काही गोष्टींचं व्हॅलिडेशन करावं लागतं. कोणतंही डॉक्युमेंट आपल्याला जेव्हा मिळतं, आता सध्या ऑनलाईन आहेत, सो आपल्या ईमेलला किंवा आपल्या अकाउंटला किंवा आपल्या सरकारवर आपले काही डॉक्युमेंट्स येत असतात, त्या डॉक्युमेंट्सला नंतर आपल्याला त्याची जी डिजिटल साईन असते त्याला काय करावं लागतं, त्याला व्हॅलिडेट करावं लागतं. म्हणजे काय, प्रमाणित करणे. मग व्हॅलिडेट या शब्दासाठी आणखी कोणकोणते शब्द आहेत मित्रांनो. सो बघा, व्हॅलिडेट या शब्दासाठी सगळ्यांना सर्व शब्द माहिती आहे, फक्त आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की ते शब्द एकत्र जमा करायचे आहेत. जेवढे शब्द मी या ठिकाणी लिहिणार तेवढे सर्व शब्द तुम्हाला माहिती आहे. बघा, प्रमाणित करणे यासाठी ऑथेंटिकेट हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. ऑथेंटिकेट. ऑथेंटिकेट या शब्दाचा अर्थ काय होतो, प्रमाणित करणे, सत्यता तपासणे. व्हॅलिडेट या शब्दाचा अर्थ होतो प्रमाणित करणे, जे दिलेलं आहे त्याची सत्यता तपासणे. सो ऑथेंटिकेट हा शब्द सगळ्यांना माहिती होता, तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला काही डॉक्युमेंट्स मिळायची, त्यांची झेरॉक्स किंवा फोटोकॉपी आपल्याला काढावी लागायची आणि त्या फोटोकॉपीवर आपण काय करायचो, अटेस्ट करायचो, ज्याला आपण अटेस्टेड डॉक्युमेंट म्हणायचो. सो अटेस्ट या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो, तर अटेस्ट या शब्दाचाही अर्थ काय होतो, सत्यता तपासणे किंवा सत्यता जी आहे ती पडताळणे. आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो, तो अफर्म हा शब्द आहे. हे सर्व शब्द तुम्हाला माहिती होते, फक्त आपण ते एका ठिकाणी जमा करतोय आणि त्यांचा एकच मिनिंग जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. व्हॅलिडेट म्हणा काय, सर्टिफाय म्हणा काय, टेस्टिफाय म्हणा काय, ऑथेंटिकेट म्हणा काय, लेगलाइज म्हणा काय, किंवा तुम्ही याला अटेस्ट म्हणा काय किंवा अफर्म म्हणा काय, सर्व शब्द कसे आहेत मित्रांनो, सारखे आहेत. पुढचे शब्द मी या ठिकाणी लिहितो. सर्टिफाय. सर्टिफाय या शब्दाचा अर्थ तोच होतो आणि टेस्टिफाय म्हणजे सुद्धा त्या वस्तूची आपण काय करत आहोत, सत्यता
तपासत आहोत. इवन आपण त्याला व्हेरीफाय असं देखील म्हणू शकतो. सो बघा इतके सगळे शब्द आपण सर्व पाहिलेले आहेत. व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर टेस्टिफिकेशन, अटेस्टेड कॉपीज, ऑथेंटिकेशन, व्हॅलिडेशन, व्हॅलिडिटी, सर्टिफिकेशन, सर्टिफिकेट, सर्टिफाय, ॲफर्म, ॲफर्मेशन लिहून देतो आपण की हा व्यक्ती मीच आहे आणि मीच हा फॉर्म भरलेला आहे. दॅट इज व्हॉट ॲफर्मेशन. अटेस्ट, आपण ज्या कॉपीला सेल्फ अटेस्टेड करतो की ही कॉपी माझीच आहे असं सत्य प्रमाणित करतो. सो ही सर्व शब्द आता तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा व्हॅलिडेट, दुसरा शब्द कोणता आहे माझ्यासोबत बोलत चला, ऑथेंटिकेट. तिसरा शब्द कोणता आहे, अटेस्ट. चौथा शब्द कोणता आहे, ॲफर्म. पाचवा शब्द कोणता आहे, सर्टिफाय. त्यानंतर कुठला आहे, टेस्टिफाय. आणि त्यानंतर कुठला आहे, व्हेरीफाय. हे सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो. आता बघा, आता मला जर हवं असतं तर मी हे सर्व टाईप करून आलो असतो, परंतु मला हे टाईप करायचं नव्हतं. कारण सर्व शब्द जर मी या ठिकाणी असं टाईप करून आलो असतो तर ते फक्त वाचून दाखवल्यासारखं झालं असतं. परंतु जेव्हा जेव्हा एक एक शब्द मी या ठिकाणी लिहून देणार तेव्हा तेव्हा तुम्हाला तितका वेळ मिळेल त्या शब्दाला इमॅजिन करण्यासाठी किंवा त्या शब्दाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी. इमॅजिन करण्यासाठी नाही, व्हिज्युअलाइज करण्यासाठी. लिहिण्याच्या आधी इमॅजिन केलं जाऊ शकतं, लिहिताना तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. आता बघा आपल्याला विचारलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम, विरुद्धार्थाचा शब्द विचारलेला आहे. मग बघा या ठिकाणी व्हॅलिडेट म्हणजे सत्यता प्रमाणित करणे. इनजेन्युइन, इनजेन्युइन होऊ शकतं का, नाही. ऑथेंटिकेट हा तर काय होतो, समान अर्थाचा शब्द होतो, म्हणजे हे आपलं उत्तर होईल का, नाही. डिस्प्रूव्ह, डिस्प्रूव्ह म्हणजे काय, सत्य नाही असे सांगणे, सत्यता पडताळणे. आणि या ठिकाणी जे खोटे आहे ते, म्हणजे हा आपला काय होईल, अँटोनिम होईल. लिगलाइज म्हणजे सुद्धा सत्यता पडताळणे. सो ऑप्शन 3 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला आता बघा पुढचा शब्द काय दिलेला आहे. Select the option that can be used as one word substitute. A person who draws maps and charts. वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स असतील, आलेख असतील, स्तंभालेख असतील, त्या सर्वांना बनवणारा जो व्यक्ती असतो किंवा जो व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो, बुरिश म्हणजे काय, गावंढळ व्यक्ती. बुरिश म्हणजे काय, गावंढळ, ज्याला असभ्य असं आपण म्हणत असतो. त्यानंतर कॅबी म्हणजे कॅब वगैरे चालवणारा व्यक्ती. कॅब म्हणजे टॅक्सी, टॅक्सीवाला किंवा कॅब चालवणारा जो व्यक्ती असेल त्याला आपण काय म्हणतो, कॅबी म्हणत असतो. त्यानंतर कॉन्ग्रुएंट तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जॉमेट्री शिकत असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे समरूप. असा एखादा त्रिकोण असेल आणि त्या त्रिकोणामध्ये आणखी एक जसाचा तसा त्रिकोण असेल, असा एक सर्कल असेल तर आणखी एक सर्कल असेल ज्याला आपण समरूप असं म्हणत असतो. सो हे आपले आन्सर्स होतील का, नाही. कार्टोग्राफर म्हणजे काय, जो व्यक्ती मॅप किंवा वेगळ्या प्रकारचे आलेख काढत असतो त्याला आपण कार्टोग्राफर म्हणत असतो. हा शब्द देखील सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. पुढे आहे सजेशन. सजेशन म्हणजे काय, सल्ला. सल्ला, सजेशन. आणखी कोणता शब्द आहे, ॲडवाइस, सगळ्यांना माहिती आहे. आणखी कोणता शब्द आहे, कन्सल्टेशन. कन्सल्टेशन. सो बघा या ठिकाणी सजेशन, सजेशनसाठी कोणता शब्द आहे, सल्ला. आणखी कोणता आहे, ॲडवाइस. आणखी कोणता आहे, कन्सल्टेशन. आणखी कोणता आहे, कन्सल्टेशन. आणखी आपण आयडिया किंवा ज्याला विचार आपण असं म्हणत असतो, ग्रेट आयडिया म्हणतो आपण, की ग्रेट सल्ला आहे, ग्रेट विचार आहे. तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर आम्हाला सुचवा असं म्हटलं जातं. तुमच्याकडे काही सल्ला असेल तर तो आम्हाला सांगा. सो ॲडवाइस, कन्सल्टेशन आणि सजेशन आणि आयडिया हे सर्व शब्द ऑलरेडी आपल्याला माहिती होते, फक्त आपण त्यांना काय केलेलं आहे, एका ठिकाणी जमा केलेला आहे, त्यांचा ग्रुप केलेला आहे आणि त्या ग्रुप वाईज आपण पूर्ण ग्रुपच्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग बघा या ठिकाणी सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर सजेशन. सजेशनसाठी आपल्याला विचारलेलं आहे. पहिला शब्द दिलेला आहे टेम्पटेशन. टेम्पटेशन म्हणजे काय, भुरळ किंवा ज्याला आपण अट्रॅक्शन म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, अट्रॅक्शन किंवा चार्म असं म्हणत असतो. ओके, हे सगळ्यांना माहिती असेल. डिझायर म्हणजे काय, इच्छा. डिझायर म्हणजे काय, इच्छा, सगळ्यांना माहिती आहे. डिझायर म्हणजे इच्छा, ज्याला आपण काय म्हणत असतो, जनरली विश म्हणतो किंवा विल म्हणतो. ओके, पुढे बघा, पुढे आहे आयडिया. आयडिया आपण पाहिलेला आहे, ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर या ठिकाणी अटरन्स. अटरन्स म्हणजे काहीतरी पुटपुटणे, बारीक आवाजात काहीतरी पुटपुटणे. सो सजेशनसाठी करेक्ट सिनॉनिम काय होईल मित्रांनो, आयडिया होईल. आणखी कोणते शब्द असू शकतात, ॲडवाइस आणि कन्सल्टेशन हे शब्द असू शकतात. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे, बेलिकोज. बेलिकोज म्हणजे काय, भांडखोर. फार महत्वाचा शब्द आहे. बेलिकोज म्हणजे काय, भांडखोर. जो व्यक्ती नेहमी भांडण करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, बेलिकोज असं म्हणत असतो. मग यासाठी कोणता सिनॉनिम आहे, बघा बेलिकोज सारखाच आणखी एक शब्द आहे, बेलिजरंट. हा शब्द सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. बेलिजरंट या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, भांडखोर. बेल हा शब्द आला म्हणजे काहीतरी युद्ध वगैरे, काहीतरी वॉर वगैरे होत आहे हे लक्षात ठेवायचं आहे. काहीतरी युद्ध किंवा वॉर वगैरे होत आहे, कुठेतरी भांडण होत आहे, बेल. सो बेलिजरंट असो किंवा बेलिकोज असो, दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो, भांडखोर व्यक्ती. यासाठी आणखी एक शब्द लक्षात ठेवायचा मित्रांनो, कॅन्टँकरस. कॅन्टँकरस.
कॅन्टँकरस हा शब्द सुद्धा अनेक वेळेस TCS ने विचारलेला आहे. कॅन्टँकरस म्हणजे काय? भांडखोर व्यक्ती, जो नेहमी भांडण करत असतो तो. आणखी कोणता शब्द आहे? तर आणखी आहे कॉम्बॅटिव्ह. कॉम्बॅटिव्ह या शब्दाचा अर्थही काय होतो मित्रांनो? कॉम्बॅटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो भांडखोर व्यक्ती, भांडखोर माणूस, भांडखोर पुरुष, भांडखोर स्त्री वगैरे. आणि आणखी एक तुम्हाला माहिती असेल बघा, क्वारल. क्वारल या शब्दाचा अर्थ होतो भांडण करणे, आणि क्वारलच्या पुढे SOME जोडला, हा झाला क्वारलसम. आणि क्वारलसम आपल्यासाठी काय होईल? भांडखोर व्यक्ती. सो इतके सर्व शब्द आहे बघा. बेलिकोस सारखाच दुसरा कोणता शब्द आहे? बेलिजरंट. बेलिकोस, बेलिजरंट. बेलिकोस, बेलिजरंट दोन्ही शब्द लक्षात राहतील. कॉम्बॅट म्हणजे युद्ध, तुम्हाला माहिती असेल. कॉम्बॅट म्हणजे काय? युद्ध. मग कॉम्बॅटिव्ह म्हणजे काय? जो नेहमी युद्ध करतो, तो युद्ध खेळणारा, भांडण करणारा, लढाई करणारा, फाईट करणारा. त्यानंतर या ठिकाणी कॅन्टँकरस. कॅन्टँकरस म्हणजे काय? जो नेहमी काय करत असतो? वेगवेगळ्या प्रकारचे कंप्लेंट करून भांडण करत असतो. क्वारलसम तर सगळ्यांना माहिती आहे, कारण क्वारल शब्दाचा अर्थ काय होतो? भांडण करणे. मग बघा या ठिकाणी पुढचा, आता या शब्दासाठी अपोजिट शब्द आहेत, की एखादा व्यक्ती भांडखोर आहे, युद्धखोर आहे, फाईट करतोय, तर त्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय होईल? तर पीसफुल होईल. जो शांतप्रिय व्यक्ती आहे किंवा शांतिप्रिय किंवा शांत, आपण ज्याला फक्त काय म्हणू शकतो? शांत म्हणू शकतो. मग बघा कोणता आहे? तर बघा यासाठी काम हा शब्द आहे. त्यानंतर आणखी कोणता शब्द आहे? कॉम्पोज्ड हा शब्द आहे. त्यानंतर आणखी कोणता शब्द आहे? पॅसिफिक हा शब्द आहे, की जो व्यक्ती कसा आहे? शांत आहे. आणखी कोणता शब्द म्हणू शकतो आपण? क्वाइट हा शब्द या ठिकाणी आपण यूज करू शकतो, की हे कोणासाठी वापरू शकतो आपण? हे सर्व शांत व्यक्तीसाठी वापरू शकतो आपण. ओके, चला. So select the option that can be used as one word substitute. A person, एक व्यक्ती, who is fond of fighting, एक असा व्यक्ती की जो नेहमी फाइटिंग करत असतो. म्हणजे फाइटिंग करणं, फॉन्ड ऑफ म्हणजे खूप आवडणे, फॉन्ड ऑफ म्हणजे खूप आवडणे, असा व्यक्ती की ज्याला भांडण करायला खूप आवडतं. मग बघा पहिला शब्द आहे या ठिकाणी बेलिकोज, हेच आपलं करेक्ट आन्सर होईल. बेलिकोज म्हणा काय, किंवा बेलिजरंट म्हणा काय, किंवा कॉम्बॅटिव्ह म्हणा काय, किंवा कॅन्टँकरस म्हणा काय, किंवा कॉम्बॅटिव्ह म्हणा काय, क्वारलसम म्हणा काय, सारखेच आहे. बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजे जो दाता आहे तो. बरेच लोक दानी असतात, दाता असतात, जे आपल्याला बेनिफिट करून देतात. सो बेनिफॅक्टर होणार नाही. ब्लास्फेमी म्हणजे मूर्तिभंजक. सो ऑप्शन 3 आपला आन्सर होणार नाही. बाय एनायल म्हणजे वर्षातून 2 वेळेस. बाय एनायल म्हणजे काय? वर्षातून 2 वेळेस. बघा पुढे आहे प्रफ्युजन. प्रफ्युजन म्हणजे काय? विपुल. जे काही खूप, ज्याचं प्रमाण खूप आहे, जे खूप रिच आहे, त्याला आपण काय म्हणतो? विपुल. मग विपुलसाठी आणखी कोणता शब्द आहे? बघा ऑपुलन्स हा शब्द आहे. कोणता शब्द आहे? ऑपुलन्स शब्द आहे. त्यानंतर अबंडन्स हा शब्द तर सगळ्यांना मी भरपूर वेळेस सांगितलेला आहे, की अबंडन्स या शब्दाचा अर्थ काय होतो? खूप प्रमाण. प्रमाण जे असेल ते खूप असेल. एखाद्या व्यक्तीकडे खूप संपत्ती असेल, एखाद्या व्यक्तीकडे खूप शेती असेल, एखाद्या व्यक्तीकडे खूप काही असेल, विपुल प्रमाणात असेल, रिच असेल. सो एखाद्या व्यक्तीकडे चांगले विटॅमिन्सचा स्रोत असेल एखाद्या फळामध्ये, तर त्याला देखील आपण काय म्हणतो? विपुल प्रमाण. रिच म्हणजे फक्त श्रीमंत नाही, तर आपण म्हणतो की हे फळ या विटॅमिनने रिच झालेलं आहे. म्हणजे या फळामध्ये त्या विटॅमिनचं प्रमाण, विपुलता आहे, अधिकता आहे. सो अपलन्स आहे, अबंडन्स आहे, रिच आहे. आणि पी वरून 3 शब्द लक्षात ठेवायचे. तर पी वरून पहिला शब्द आहे प्लेंटी, दुसरा शब्द आहे प्लेंटिट्यूड, दुसरा शब्द आहे प्लेंटिट्यूड, आणि तिसरा शब्द आहे प्लेथोरा. आणि प्लेथोरा शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, हा तुम्हाला जनरली विचारला गेलेला आहे. यापुढे सुद्धा अबंडन्स पण विचारला गेलेला आहे, ऑपलन्स पण विचारला गेलेला आहे. हे कॉमन वर्ड्स आहेत. रिच, प्लेंटी आणि प्लेंटिट्यूड हे कॉमन शब्द आहेत. ज्यांना ज्यांना मी तुम्हाला स्टार करून देतोय ते तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत. प्रफ्युजन म्हणजे अधिक प्रमाण असणे, विपुल प्रमाण असणे. सोबत ऑपलन्स म्हणजे अधिक प्रमाण असणे, विपुल प्रमाण असणे. अबंडन्स म्हणजे सुद्धा अधिक प्रमाण असणे, विपुल प्रमाण असणे. प्लेथोरा म्हणजे सुद्धा अधिक प्रमाण असणे, विपुल प्रमाणामध्ये असणे. त्यानंतर रिच, प्लेंटी आणि प्लेंटिट्यूड कॉमन आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे. आता या उलट काय होईल? की ज्यांची कमतरता आहे, ज्याचा शॉर्टेज आहे. मग बघा डर्थ म्हणजे काय? शॉर्टेज. डर्थ म्हणजे काय? शॉर्टेज, कमतरता, किंवा ज्याला आपण अल्प असं म्हणत असतो. मग बघा कोणता शब्द वापरायचा आहे? खूप वेळेस तुम्हाला शिकवलेला आहे, स्कार्सिटी. स्कार्सिटी या शब्दाचा अर्थ काय होतो? कमतरता. त्यानंतर लॅक या शब्दाचा अर्थ काय होतो? कमतरता. आत्ताच मी तुम्हाला शॉर्टेज शब्द सांगितला. सो शॉर्टेज या शब्दाचा अर्थ काय होतो? कमतरता किंवा अल्प. आताच मी तुम्हाला एक शब्द आणखी सांगितला नाही, पॉसिटी. पॉसिटी या शब्दाचा अर्थ काय होतो? कमतरता. आणखी कोणता शब्द लक्षात ठेवा मित्रांनो? मिएगर. हे सर्व शब्द यापूर्वी TCS ने विचारलेले आहे, एकही शब्द सोडलेला नाहीये. डर्थ पण विचारलेला आहे, स्कॅर्सिटी पण विचारलेला आहे, लॅक पण विचारलेला आहे, शॉर्टेज पण विचारलेला आहे,
पॉसिटी पण विचारलेला आहे आणि मियागर तर अनेक वेळेस विचारलेला आहे. सो सर्व शब्द लक्षात ठेवा. अल्प प्रमाण जे आपल्याकडे ज्याचं शॉर्टेज असेल, शॉर्टेज तर सगळ्यांना माहिती आहे, कारण जनरली आपण मराठी भाषा बोलताना अल्प कमी म्हणतो आणि शॉर्टेज म्हणतो की या गोष्टीचं शॉर्टेज आहे, या पुस्तकाचं मार्केटमध्ये शॉर्टेज आहे, या नोट्स शॉर्टेज आहे, एटसेट्रा. सो शॉर्टेजसाठी डर्थ आहे, स्कार्सिटी आहे, पॉसिटी आहे, मेयागर आहे आणि त्यानंतर लॅक हा पण एक कॉमन शब्द आहे. पुढे बघा, आपल्याला विचारले काय आहे, द सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. अबंडन्स हा शब्द ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. अबंडन्स या शब्दाचा अर्थ होतो विपुल आणि अबंडन्स या शब्दासाठी विचारलेला आहे सिनोनिम. सो स्कार्सिटी म्हणजे काय, कमतरता, हा तर काय होईल, अपोजिट होईल, म्हणजे हे आपलं उत्तर होईल का नाही. मॉडरेशन, मॉडरेशन म्हणजे मध्यम प्रमाण आहे, सो हे आपलं उत्तर होईल का नाही. डर्थ म्हणजे कमतरता, शॉर्टेज, हे आपलं उत्तर होईल का नाही. सिनोनिम विचारलेला आहे आणि सिनोनिम काय होईल मित्रांनो, प्रोफ्युजन होईल. क्लिअर आहे सगळ्यांना. आता बघा पुढे काय शब्द आहे, सॉल्टिट्यूड. सॉल्टिट्यूड म्हणजे काय, एकांत किंवा एकटेपण जे आपण म्हणतो. सोलो म्हणजे एक, अँटिट्यूड म्हणजे एक अवस्था, व्यक्ती एकटा असण्याची जी अवस्था आहे त्याला आपण सॉल्टिट्यूड असं म्हणत असतो. यासाठी आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो, अलोन शब्द आहे. यासाठी आणखी कोणता शब्द आहे, लोनली हा शब्द आहे आणि यासाठी आणखी रिक्ल्यूज हा शब्द देखील आहे. सो हे 3 शब्द आहेत. अलोन आणि लोनलीचा फरक ऑलरेडी एकदा मी तुम्हाला युट्यूबवर लेक्चर कंडक्ट केलं होतं, ते ऑलरेडी आपल्या व्हिडिओ कोर्समध्ये पण आहे, त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की अलोन म्हणजे एखादा व्यक्ती फिजिकली एकटा राहत असेल. म्हणजे बघा, एक व्यक्ती आहे की तो त्याच्या रूममध्ये एकटा राहतोय, कारण त्याला कोणी पार्टनर वगैरे मिळत नाहीये, रूममेट्स वगैरे मिळत नाहीये. जेव्हा मिळतील तेव्हा ते सगळे एकत्र राहतील, परंतु काही दिवसांसाठी तो व्यक्ती एकटा राहतोय. किंवा काही लोक असतात की जे रस्त्याने एकटे चालतात, सो त्यांना आपण काय म्हणतो, अलोन म्हणतो. आणि लोनली हा एक इमोशनल भाग आहे. अलोन जो आहे हा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही इम्पॅक्ट देऊ शकतो, परंतु लोनली हा नेगेटिव्ह इम्पॅक्ट देणारा शब्द आहे. लोनली म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत आहात परंतु तुम्हाला एकटं एकटं वाटतंय. तुम्ही सगळ्यांशी कनेक्टेड आहात परंतु तुम्हाला डिस्कनेक्टेड झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे सर्व लोक तुमच्या सोबत आहेत परंतु तुम्हाला एकटं फील होतंय. सो दिस इज इमोशन. हे काय, इमोशनचा प्रकार आहे आणि याचा इम्पॅक्ट नेहमी नेगेटिव्ह ठरत असतो. आणि रिक्ल्यूज, रिक्ल्यूज म्हणजे सुद्धा काय, की एकटं राहणे, परंतु हा एकटं राहण्याचा प्रकार अलोन सारखाच आहे. मग बघा, फूडी म्हणजे काय, फूडी म्हणजे खाद्यप्रेमी. फूडी म्हणजे काय, तर फूडी म्हणजे खाद्यप्रेमी. आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती काहीतरी चांगलं चांगलं खायला आवडतं, त्याला व्यक्तीला आपण काय म्हणतो, फूडी असं म्हणत असतो. मग आता बघा या ठिकाणी आणखी कोणता शब्द आहे, तर या ठिकाणी एपिक्युअर हा शब्द आहे. एपिक्युअर हा शब्द आहे. त्यानंतर मी तुम्हाला नेहमी सांगतो तो गॉर्मेट शब्द सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आणि हा एक शब्द आहे कोनो, आणि हा एक शब्द आहे कॉनोश. या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, खाद्यप्रेमी, परंतु यांच्यामध्ये स्लाइट डिफरन्स आहे की गॉर्मेट जो आहे तो एक्सपर्ट व्यक्ती आहे, त्यानंतर कॉनन्शोर जो आहे तो प्रॉपर व्यक्ती आहे, खाद्यप्रेमी, आणि एपिक्युअर जो आहे तो पण एक खाद्यप्रेमी व्यक्ती आहे. या तिघांमध्ये स्लाइट डिफरन्स आहे, परंतु तो जाणून घ्यायची आपल्याला गरज नाहीये. एपिक्युअर म्हणा काय, गॉर्मेट म्हणा काय, की कॉनन्शोर म्हणा काय, हे सर्व एकच शब्द आहेत. फूडी म्हणा काय. ओके, चला आता बघा शब्द दिलेला आहे, सिलेक्ट द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. कॉस्मोपॉलिटन. कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, जो फिरणारा व्यक्ती आहे तो, किंवा जो मान्यता असणारा व्यक्ती आहे. आणि कॉस्मो, कॉस्मो कोणत्या शब्दासाठी आलेला आहे, कॉस्मॉस. कॉस्मॉस म्हणजे काय, युनिव्हर्स. कॉस्मोपॉलिटन कोणाला म्हणतो, की असा व्यक्ती की जो सर्व पृथ्वीला आपलं घर मानतो. जसं आपण मराठीतनं म्हणतो, हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, की संपूर्ण पृथ्वी हे आपलं काय आहे, कुटुंब आहे. त्यामुळे या ठिकाणी मग कोणता व्यक्ती कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या व्यक्ती कोणत्या देवाला मानतो, किंवा कोणता व्यक्ती कोणत्या कास्टचा आहे, काळा गोरा उंच ठेंगणा, असा कुठलाही भेद पाडला जात नाही. आणि सर्व म्हणजे ऑस्ट्रेलिया असो, कॅनडा असो, अमेरिका असो, कुठलाही देश असो, श्रीलंका असो, सो सर्व देशातील लोक हे आपण सर्व काय आहोत, एक फॅमिली आहोत. असा जो व्यक्तीचा विचार असतो त्याला कॉस्मोपॉलिटन म्हटलं जातं. समवन हू लव्स गुड फूड. गुड फूड, असा व्यक्ती की ज्याला चांगलं चांगलं खायला आवडतं. यासाठी कोणता आहे, फूडी आहे, गॉर्मेट आहे, कॉनन्शर आहे आणि एपिक्युअर मागे झालं. समवन हू लिव्स इन सॉल्टिट्यूड, एक असा व्यक्ती की जो सॉल्टिट्यूड मध्ये राहतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, लोनली म्हणू शकतो, किंवा त्याला आपण अलोन म्हणू शकतो, किंवा रेक्ल्यूस म्हणू शकतो. समवन हू इट्स ह्युमन फ्लेश, एक असा व्यक्ती की जो ह्युमन फ्लेश खातो, त्याला आपण काय म्हणतो, कार्निवोर असं म्हणत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो, कार्निवोर, सगळ्यांना माहिती असेल. समवन हू रिगार्ड्स द वर्ल्ड ॲज देअर कंट्री, एक समवन, एक असा व्यक्ती हू रिगार्ड, की जो सन्मान देतो द वर्ल्ड, की संपूर्ण वर्ल्ड जे आहे हे काय आहे, त्याचा देश आहे, त्याचं कुटुंब आहे. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा विचारलेलं आहे ॲस्ट्रॉनॉमी.
ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोलॉजी दोन शब्द आहे. त्यामध्ये पहिला शब्द जो आहे तो आहे ॲस्ट्रो. हा ॲस्ट्रो शब्द कुठून आलेला आहे? ॲस्टर या शब्दापासून. ॲस्टर या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? स्टार. आणि तुम्ही बऱ्याचदा ॲस्टेरिस्क असं पाहिलेलं असेल, ॲस्टेरिक किंवा ॲस्टेरिस्क म्हणून. तर ॲस्टेरिस्क म्हणजे काय? हा स्टार जो आहे तो. सो बऱ्याचदा आपल्या कीबोर्डवर जो स्टार असतो त्या स्टारला आपण प्रेस करतो. आपल्या मोबाईल कीबोर्डमध्ये स्टार असतो, स्टार प्रेस करतो, त्याच्या पुढे काय लिहिलं असतं? ॲस्टरिक लिहिलं असतं. सो ॲस्टर म्हणजे काय? स्टार. आणि ॲस्टर पासून तयार झालेला शब्द ॲस्ट्रो म्हणजे या ठिकाणी ताऱ्यासंबंधी काहीतरी सांगितलेलं आहे. आणि ॲस्ट्रॉनॉमी, मग बघा ॲस्ट्रॉनॉमी कोणाला म्हटलं जाईल? की विविध ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी जे अंतरिक्षमध्ये जातात त्यांना ॲस्ट्रॉनॉमर, आणि त्या शाखेला आपण ॲस्ट्रॉनॉमी असं म्हणत असतो. सो स्टडी ऑफ लँग्वेजेस येईल का? स्टडी ऑफ मॅनकाइंड, अँथ्रोपोलॉजी, स्टडी ऑफ स्टार्स. सो ऑप्शन 3 आपला करेक्ट आन्सर होईल. स्टडी ऑफ ह्युमन ब्रेन, न्यूरोलॉजी सगळ्यांना माहिती आहे. स्टडी ऑफ मॅनकाइंड, अँथ्रोपोलॉजी माहिती आहे. स्टडी ऑफ लँग्वेजेस, फिलॉलॉजी सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता पुढे बघा, द स्टडी ऑफ हाऊ द स्टार्स अफेक्ट ह्युमन लाईफ. हे जे स्टार्स आहेत, हे स्टार्स आपल्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम करतात? वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह आहेत. राहू आहे, केतू आहे, शनी आहे, मंगळ आहे, गुरु आहे, बुध आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, किंवा रवी आपण त्याला म्हणत असतो ॲस्ट्रॉलॉजी या भाषेमध्ये. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रह आहेत, या ग्रहांच्या फिरण्याने मानवांवर कशा प्रकारे इम्पॅक्ट पडतो, हे जे वेगळं शास्त्र आहे याला आपण ज्योतिषशास्त्र असं म्हणत असतो, आणि याला ॲस्ट्रॉलॉजी म्हटलं जातं. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय? ज्योतिषशास्त्र. ग्रहांचा इम्पॅक्ट मानवी जीवनावर पडतो त्याला आपण ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणत असतो, आणि हे सांगणाऱ्या ज्योतिषी व्यक्तीला आपण ॲस्ट्रॉलॉजर असं म्हणत असतो. तर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉनॉमर म्हणजे काय? ते ग्रहांचा प्रॉपरली सायंटिफिकली स्टडी करतात. ते वैज्ञानिक दृष्टिकोनातनं त्यांचा काय करतात? त्यांचा अभ्यास करतात, त्यांच्या थेरी देतात, आणि त्या थेरी काही दिवसानंतर प्रूव्ह असतात किंवा सर्वमान्य असतात, आणि म्हणून त्याला आपण ॲस्ट्रॉनॉमी किंवा ॲस्ट्रॉनॉमर म्हणत असतो. इथे ॲस्ट्रॉलॉजी येणार, ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. ॲस्ट्रॉनॉमी येणार नाही. आणि दोघांमध्ये ॲस्ट्रो शब्द आहे म्हणजे ताऱ्यांशी संबंधित दोन्ही शब्द आहे. फोरकास्ट म्हणजे काय? फोरकास्ट म्हणजे काय? तर फोरकास्ट म्हणजे प्रोफेसी. फोरकास्ट म्हणजे प्रोफेसी, किंवा ज्याला आपण काय म्हणतो? फोरटेल असं म्हणत असतो, किंवा ज्याला आपण काय म्हणतो? प्रेडिक्ट म्हणत असतो. प्रेडिक्ट करणे, भविष्य वर्तवणे. एखाद्या व्यक्तीचं भविष्य सांगितलं जातं, एखाद्या हवामानाचा अंदाज बांधला जातो, भविष्याचा अंदाज बांधला जातो, त्याला आपण प्रेडिक्शन म्हणतो, त्याला आपण फोरटेल म्हणतो, त्याला आपण फोरकास्ट म्हणतो. वेदर फोरकास्ट केलं जातं, किंवा एखाद्या व्यक्तीचं भविष्य फोरटेल केलं जातं, आधीच सांगून ठेवलं जातं. त्यानंतर प्रेडिक्ट केलं जातं, की भविष्याचा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो, प्रोफेसी केलं जातं. ओके, सो फोरकास्ट. आणि चार्ट तर सगळ्यांना माहिती आहे, तो जो चार्ट असतो तो. सो ऑप्शन 1 आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा काय आहे? अन ऑर्गॅनिझम्स कॅपॅसिटी अँड ॲबिलिटी टू सर्व्हाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. एखादं ऑर्गॅनिझम असेल, कुठलाही वेगळा छोटासा कीटक असेल किंवा कोणतंही असेल, काही असेल, झाड असेल, व्यक्ती असेल, कुणी असेल, प्राणी असेल, पशु असेल, पक्षी असतील, इन्सेक्ट्स असतील, कुठलेही असेल, व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, एनिथिंग, कुठलेही असो, काहीही असो, त्यांची जी सर्व्हाइव्ह करण्याची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो? ॲडॅप्टेशन म्हणतो. सजीवांचं ते एक महत्त्वाचं काय आहे? सजीवांचा तो एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. ॲडजस्टमेंट म्हणता येणार नाही, इनहॅबिटन्सी म्हणता येणार नाही, ॲडॅप्टेशन केलं जातं. सो ऑप्शन 4 सुद्धा हॅबिटेट आपला आन्सर होणार नाही. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा शब्द बघा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, अतिसुंदर. जे काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल त्याला आपण अतिसुंदर म्हणत असतो. यासाठी कोणकोणते शब्द आहेत? तर यासाठी स्टनिंग सुद्धा आपण म्हणू शकतो, की खूप छान आहे, स्टनिंग आहे. ज्याला आपण फॅन्टॅस्टिक, मार्वलस सुद्धा म्हणू शकतो. अनेक शब्द आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, स्टनिंग आहे, अमेझिंग आहे, शॉकिंग आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो? आणखी मार्वलस म्हणू शकतो, ब्युटिफुल म्हणू शकतो, वंडरफुल म्हणू शकतो. वंडरफुल आहे का? वंडरफुल म्हणू शकतो. अनेक शब्द आहे, सगळ्यांना माहिती आहे, लिहायची काही गरज नाही आहे. सो ताजमहल इज एन एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क ऑफ आर्ट. कलेचं ते एक अतिसुंदर नमुना आहे. सो या ठिकाणी बघा, मार्वलस शब्द आहे, ऑप्शन 1 बरोबर. स्किलफुल म्हणजे कौशल्य, एक्स्ट्राव्हॅजन्स म्हणजे अतिशय जास्त शब्दांचा भडीमार करणे, एक्सपर्टाईज म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं स्किल असणे. हे दोन्ही शब्द एकमेकांची सिनोनिम्स आहेत. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा शब्द बघा, कॉन्ट्राईट. कॉन्ट्राईट म्हणजे काय? जो व्यक्ती पश्चाताप करणारा असतो तो. मग बघा, रिपेंट म्हणजे काय? पश्चाताप करणे. रिपेंट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतोय म्हणजे आपण काय करतोय? रिपेंट करतोय. आणि जो पश्चाताप करणार आहे तो व्यक्ती काय होईल? रिपेंटंट होईल. तो काय होईल? रिपेंटंट होईल. एखादा व्यक्ती जो आहे त्याला पश्चाताप होतोय म्हणजे त्याने काय केलेला आहे? रिमोर्स केलेला आहे.
त्याने काय केलेलं आहे, रेमॉर्स केलेला आहे. आणि पश्चाताप करणारा व्यक्ती आहे, म्हणजे आता हे काय होईल, रेमॉर्सफुल होईल. ओके. आणखी कोणता शब्द आपण म्हणू शकतो की त्या व्यक्तीला त्याचा खेद होत आहे, रेग्रेट होत आहे. सो रेग्रेट आहे आणि करणारा व्यक्ती जर आहे तर तो काय फील करतोय, रेग्रेटफुल फील करतोय. सो रिपेंटंट, रेमॉर्स आणि रेग्रेटफुल हे दोन्ही शब्द, तीनही शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट. अ पर्सन हु रिगार्ड्स द होल वर्ल्ड एज हिज कंट्री. आत्ताच झालं. एक असा व्यक्ती की जो काय करतो, बघा आपल्याला पहिले काय प्रश्न दिलेला होता, प्रश्न थोडा वेगळा होता. प्रश्न या ठिकाणी समवन हु रिगार्ड्स द वर्ल्ड ॲज देअर कंट्री, ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. कॉस्मोपॉलिटन विचारलेला आहे. आता इकडे उलट विचारलेलं आहे. इथे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे अ पर्सन हु रिगार्ड्स फॉर द होल कंट्री ॲज होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री. सो कॉन्ट्राईट आताच आपण पाहिलं रेग्रेटफुल, कॉस्मोपॉलिटन. ऑप्शन 1 आपलं, ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. डेमॅगॉग आणि डेप्रिकेट म्हणजे नापसंत करणे. आणि डेमॅगॉग म्हणजे काय, असा पॉलिटिकल पर्सन की जो लोकांच्या भावनांचा वापर करतोय आपल्या स्वतःला निवडून आणण्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी. सो ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा, पुढे आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. एनार्की. एनार्की म्हणजे काय बघा, ACHY, ARCHY, ARCHY. ARCHY म्हणजे काय, शासन, गव्हर्नमेंट. कुठेतरी गव्हर्नमेंट आहे भारतामध्ये, गव्हर्नमेंट आहे. ओके. सो ह्या प्रकारचं शासन आहे, शासन, तंत्र. त्या तंत्रानुसार सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालत असतात, पॉलिटिकल जे काही असेल ते. सो अनार्की म्हणजे काय, त्या ठिकाणी कोणतेही शासन नाही, कोणतेही तंत्र नाही, कोणतेही गव्हर्नमेंट नाही. सो आपल्याला विचारलेलं आहे अँटोनिम. सो एकीकडे आहे की जिथे कुठलंच गव्हर्नमेंट नाही. सो याचा अँटोनिम काय होईल, याचा अँटोनिम होईल गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट, शासन किंवा तंत्र ज्याला आपण म्हणू शकतो. सो गव्हर्नमेंटला आपण ऑर्डर पण म्हणतो. ऑप्शन 1 आपल्या बरोबर होईल. परमनन्स म्हणजे नेहमीसाठी, कर्फ्यू सगळ्यांना माहिती आहे, बंदी करणे. होलसम म्हणजे संपूर्ण. हे ऑप्शन आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके. पुढे बघा, पुढे काय आहे, ड्युबियस. ड्युबियस फार महत्वाचा शब्द आहे, संदिग्ध. त्याला आपण काय म्हणतो, डाऊटफुल. सगळ्यांना माहिती असेल डाऊटफुल, DOUBT, डाऊट. आणि पुढे काय लिहायचं आहे, फुल. जर डाऊटफुल असेल म्हणजे जे काय आहे, संदिग्ध आहे. ओके. ज्याला आपण काय म्हणतो, ड्युबियस पण म्हणू शकतो. बघा, डाऊटफुल आणि ड्युबियस दोन्ही कशावरनं स्टार्ट होत आहेत, दोन्ही स्टार्ट होत आहेत D वरनं. आणखी कोणता शब्द आहे, सस्पिशियस. खूप वेळेस बोलतो आपण सस्पिशियस आहेत, संदिग्ध आहे, काहीतरी शक करण्यासारखं आहे. ओके. आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो, तर आणखी आहे फिशी हा शब्द. सो हे सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑलरेडी हे शब्द मी घेतलेलीच आहे तुमची यापूर्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, खूप वेळेस झालेला आहे ड्युबियस शब्द. सो हे तीनही शब्द तुम्ही लक्षात ठेवा. बघा, ड्युबियस साठी आपल्याला विचारलेलं आहे आता अँटोनिम. एकीकडे आहे संदिग्ध. मग संदिग्ध असेल तर दुसरीकडे काय असेल की जे संदिग्ध नसेल ते, म्हणजे जे निश्चित असेल, जे खात्रीशीर असेल, जे परफेक्ट असेल, किंवा जे सर्टेन असेल, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो की जे खात्रीचं आहे, फॉर शुअर आहे. सो फिशी. फिशी तर काय होईल, सिनॉनिम होईल. सस्पिशियस काय होईल मित्रांनो, सिनॉनिम होईल. हेजिटेंट म्हणजे अडखळणारा, चला हा पण सिनॉनिम आपण घेऊ शकतो. सर्टन, निश्चित जो आहे तो आपला करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा, स्टॉप. स्टॉप म्हणजे काय, थांबणे किंवा थांबवणे. स्टॉप आपण बऱ्याचदा म्हणतो स्टॉप स्टॉप, थांबा थांबा, किंवा थांबवायला सांगा, स्टॉप वगैरे. सो स्टॉप करण्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो, आणखी सीज. सीज फायर झालं होतं, फायर, सीज फायर करण्यात आलं होतं म्हणजे थांबवा. ओके. सो स्टॉप. कॉल इट अ डे आपण म्हणू शकतो, कॉल इट अ डे म्हणजे आजच्या दिवसासाठी संपवा, आजचा दिवस इथेच थांबवा. मग बघा, या ठिकाणी कॉल इट अ डे म्हटलेलं आहे. हे काय आहे, एक इडियम आहे. कॉल इट अ डे म्हणजे काय, स्टॉप, थांबणे. सो बघा, गेट समथिंग आउट ऑफ युअर सिस्टीम, सिस्टीमच्या बाहेर आणणे. गेट युअर ऍक्ट टुगेदर, तुमचं कार्य जे आहे सोबत करणे. स्लो डाऊन, हळूवार करणे. स्टॉप वर्किंग फॉर समथिंग, काहीतरी करण्यास थांबणे. ऑप्शन 4 करेक्ट आमचे उत्तर होईल. पुढे बघा, ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय, आशावादी. आणि पेसिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय, आशावादी. आणि पेसिमिस्ट म्हणजे काय, निराशावादी. सो समवन हु लुक्स ॲट द नेगेटिव्ह, डार्क साइड म्हणता येणार नाही, हा पेसिमिस्ट आहे. समवन हु डज नॉट बिलीव्ह इन गॉड, एक व्यक्ती जो गॉड मध्ये बिलीव्ह करत नाही त्याला आपण ॲथिस्ट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, ॲथिस्ट म्हणतो. याला आपण काय म्हणतो, ॲथिस्ट असं म्हणत असतो. पुढे बघा, समवन हु लुक्स ॲट द ब्राईटर साइड, हे आपलं करेक्ट आन्सर आहे. समवन हु लव्स मॅनकाइंड, याला आपण फिलॅन्थ्रॉपिस्ट असं म्हणत असतो. ऑप्शन 4 आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, कारवन. कारवन म्हणजे काय, एक गाडी आहे बघा. कुठला ब्रँड आहे, किया. किया नावाचा एक 4 व्हीलरचा ब्रँड आहे. किया नावाचा जो ब्रँड आहे त्याने एक गाडी तयार केली होती. 48-50 लाखापर्यंत गाडी होती.
त्या गाडीचं नाव त्यांनी कारवान दिलेलं आहे. आणि कारवान म्हणजे काय, अनेक लोकांसोबत जाऊन यात्रा करणे, जर्नी करणे, प्रवास करणे. सो अ नंबर ऑफ पीपल ट्रॅव्हलिंग टुगेदर इन अ बिग व्हॅन ऑर जीप. ती बिग होती, मोठी होती, जीप होती, व्हॅन होती, सो याला कारवान म्हटलं जातं. टेम्पररी पोलीस फोर्स बघा मागे आपण पाहिलं होतं, टेम्पररी पोलीस फोर्स आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं होतं आणि हे काय आहे, पोसी आहे. पुढे अ ग्रुप ऑफ वर्शिपर्स यांना काय म्हटलं जातं, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहोत, क्लर्गी पुजारी लोकांचा ग्रुप. अ लार्ज ग्रुप ऑफ पीपल, आता पहिल्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं क्राऊड म्हणतात, थ्रॉंग म्हणतात, मॉब म्हणतात किंवा फोक म्हणतात. सो बघा ऑप्शन एक आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. त्यानंतर रेकलेस, रेकलेस आताच आपण पाहिलं, सॉल्टिट्यूड म्हणा काय, ऑलोन म्हणा काय, लोनली म्हणा काय, रेकलेस म्हणा काय, एकटं राहणे. सो समवन हू लिव्हज इन सॉल्टिट्यूड, जो एकटेपणात राहतो, तो ऑप्शन एक आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा अ पर्सन हू बोस्ट वन्स अचिव्हमेंट, स्वतःच्या अचिव्हमेंट बद्दल जो नेहमी पुशारका मारतो, बोस्टिंग करत राहतो, त्याला काय म्हटलं जातं, बोस्टर म्हटलं जातं. यासाठी कोणकोणते शब्द आहेत बघा, BOASTER बोस्टर तर आहे, आणखी एक शब्द आहे ब्लो हार्ड, आणखी कोणता शब्द आहे, ब्लो हार्ड शब्द आहे, आणि ब्रॅगर असं देखील याला म्हटलं जातं, ब्रॅगर देखील म्हटलं जातं. अ पर्सन हू लव्स हिमसेल्फ इन द मोस्ट, याला नार्सिसिस्ट असं म्हटलं जातं, नार्सिसिस्ट. आणि द वन हू सेटल्स इन अनदर कंट्री, याला इमिग्रंट म्हटलं जातं. सगळे शब्द आपण झालेले आहेत मित्रांनो, जे झालेले आहेत ते आपण या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हर करतोय. सो पेसिमिस्ट बघा, जो डार्क आणि नेगेटिव्ह साईडकडेच बघत असतो. हेट्स मॅनकाइंड, मिसॅन्थ्रॉपिस्ट. द वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, अथिस्ट. द वन हू लव्स मॅनकाइंड, फिलॅन्थ्रॉपिस्ट. द वन हू लुक्स ॲट द नेगेटिव्ह डार्क साईड ऑफ एव्हरीथिंग, त्याला पेसिमिस्ट म्हटलं जातं. ऑप्शन 4 करेक्ट होईल. प्रेडिक्शन, प्रेडिक्शन हा ए नाही येथे. प्रेडिक्शन, प्रेडिक्शन म्हणजे काय, भविष्याचा अंदाज घेणे. आत्ताच आपण पाहिलं कोणकोणते शब्द होते, फोरकास्ट, फोरकास्ट सारखाच आणखी कोणता आहे, फोरटेल, आणखी प्रेडिक्ट झाला, आणि प्रॉफेसी होता एक. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा प्रॉफेसी आलेलाच आहे. प्रॉफेसी म्हणजे काय, भविष्याचा अंदाज घेणे. या ठिकाणी अँटोनिम विचारलेला आहे, अनप्लान म्हणजे काहीही प्लॅन नाहीये. प्रेडिक्शन म्हणजे काय, प्रेडिक्शन तर सिनोनिम होईल, भविष्याचा अंदाज घेणे. फोरकास्ट आणि प्रोग्नोसिस हा सुद्धा सिनोनिम, लक्षात ठेवा, हा पण सिनोनिम आहे, भविष्याचा अंदाज घेणे. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड, ॲग्नोस्टिक. ॲग्नोस्टिक म्हणजे काय, अज्ञेयवादी, परमेश्वर आहे की नाही याच्यावर जसा विश्वास नसतो तो व्यक्ती. सो सायनिक, सायनिक म्हणजे कोण, जो नेहमी दुसऱ्यांच्या चुका शोधतो तो. रॅशनलिस्ट म्हणजे तार्किक, जो सर्व गोष्टी तर्काने समजून घेत असतो तो. थिस्ट म्हणजे काय, जो व्यक्ती परमेश्वराला मानतो, जरी परमेश्वराचं अस्तित्व आहे नाही आहे काहीच माहिती नाही तरी सुद्धा तो मानतो. म्हणजे एकतर तो मूर्ती स्वरूपात परमेश्वराला मानतो, किंवा अदृश्य शक्तीच्या स्वरूपात परमेश्वराला मानतो, किंवा एनर्जी स्वरूपात किंवा निसर्गाच्या स्वरूपात परमेश्वराला मानत असतो. तेच. आणि सेप्टिक आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. हा कोण आहे, धर्मविरोधी व्यक्ती आहे. सो ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, सो हे सर्व शब्द आज या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो. सर्व शब्दांना अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा. 1 किंवा 2 वेळेस हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून थोडं रिवाइज करा. म्हणजे आता तुम्ही फर्स्ट टाइम बघितला तर तुम्ही नॉर्मल स्पीडमध्ये पाहिलात. आता सेकंड टाइम जेव्हा तुम्ही बघणार तर जो फॉरवर्डिंग स्पीड आहे तो तुम्ही 1.5 किंवा 1.25 किंवा 1.75 किंवा इव्हन 2.0 वर पण तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ कमी लागेल आणि सर्व शब्द तुमचे एकदा रिवाइज होतील. आणि जसं जसं हे शब्द तुमचे मी घेतोय तसं तसं तुम्ही पण बोलत चला. म्हणजे सेकंड टाइम बघताना तुम्ही पण अंदाज बांधत चला की यानंतर मी पुढचा शब्द कोणता लिहिणार आहे. सो तो अंदाज जर तुम्ही बांधायला लागलेत तर त्याच्यामुळे काय होईल की तुमचा आणखी चांगला अभ्यास होईल मित्रांनो. सो आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.